बैठकांवर बैठका होत आहेत तरी सुद्धा जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नाहीये। साधारणतः 7 जागांवर तिढा कायम असल्याचं सांगण्यात येत आहे। स्वतः महायुतीकडूनच वरिष्ठ नेत्यांकडून या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा उमटते आहे। त्यामुळे आता तरी म्हणजेच उद्या जर लोकसभा निवडणुकांसंदर्भात घोषणा झाली तर त्यानंतर पुढच्या काही दिवसात तरी महायुतीतला तिढा सुटणार का या संदर्भात आता जोरदार चर्चा रंगतीये आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। महायुतीत जागा वाटपावरून मोठा तिढा निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे। महायुतीतल्या 7 जागांवरून भाजप, शिवसेना आणि ठाकरे पक्षात वाद असल्याची माहिती समोर येते। माफ करा, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दादांच्या राष्ट्रवादीत वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता तरी या जागा वाटपाच्या तिढ्यावर तोडगा निघणार का या संदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे। महायुतीत 7 जागांवर तिढा, भाजपचा शिवसेना राष्ट्रवादीच्या जागांवर डोळा। महायुतीत जागा वाटपावरून तिन्ही पक्षांचा झगडा। महायुतीचे महाराष्ट्रातील 28 जागांवरील उमेदवार आणि शिवसेना राष्ट्रवादीचं जागा वाटप अजूनही शिल्लक आहे। 28 जागांवरील उमेदवार जाहीर करताना शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक जागांवर वाद असल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेनेच्या अनेक विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याची शाश्वती नाहीये। भाजपचे नेतेही अनेक मतदारसंघांसाठी रस्सीखेच असल्याचं सांगू लागले आहे। 48 लोकसभेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एखाद्या दुखाद्या लोकसभेमध्ये मनमुटाव असण्याची शक्यता असते, मतभेद असण्याची ही शक्यता असते आणि मतभेदापेक्षाही मनभेद असण्याची शक्यता असते। पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी संबंधित मनमुटाव असणाऱ्या दोन्ही व्यक्तींमध्ये निश्चितपणे एकमेकाविषयी सहकार्याच्या भावनेचं बीजारोपण होईल। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीमध्ये 6 ते 7 जागांवर तिढा असल्याचं सांगितलं आहे। लोकशाहीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, रायगड, कोल्हापूर, वाशिम, यवतमाळ या मतदारसंघावरून वाद असल्याचं सांगितलं जात आहे। बावनकुळेंनी देखील तिढा असल्याचं सांगितलं आहे। 5-7 जागेवर एकमत होईल, लवकरच निर्णय होईल, पण ज्या जागेवर एकमत झाला आहे त्या जागा त्या पक्षाला जाहीर करण्याची मुभा आहे, पण ज्या जागेवर एकमत झालं नाही आहे त्या जागा लवकरच महायुतीचा निर्णय होईल। महायुतीचा जागा वाटपाचा तिढा 2 दिवसांमध्ये सुटेल असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे। शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केले जाणार आहे। यामध्ये ज्या 1-2 जागेचा डिस्प्यूट वाटतो किंवा 1-2 जागा ज्याची जी ओढाताण चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत संपेल। महायुतीचा तिढा जेवढा वाटतो तेवढा सहजासहजी सुटणार नाहीये। जागा वाटपानंतरही अनेक ठिकाणी बंडाळी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। छत्रपती संभाजीनगरहून सचिन बढेसह ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। वळूया पुढल्या बातमीकडे। नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजप आणि राष्ट्रवादीनं विरोध केलाय। जागा वाटपाआधी नाशिकची उमेदवारी जाहीर का करता असा सवाल भाजप राष्ट्रवादीनं शिवसेनेला विचारलाय। भाजप राष्ट्रवादीच्या आक्रमक भूमिकेमुळे हेमंत गोडसेंच्या उमेदवारीचा मार्ग आणखीनच बिकट होत चाललाय।
लोकसभेच्या नाशिकच्या जागेवरून महायुतीत जुंपली। हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजप राष्ट्रवादीचा विरोध। भाजपच्या विरोधानं शिवसेना बॅकफूटवर। नाशिकचे पुढचे खासदार हेमंत गोडसेच असतील असं शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केलं। हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्यानं भाजप आणि राष्ट्रवादी मात्र नाराज झाली आहे। महायुतीचं जागा वाटप झालं नसताना शिवसेनेकडून अशी घोषणा अपेक्षित नव्हती असं सांगत राष्ट्रवादीनं आपली नाराजी व्यक्त केली आहे। श्रीकांत शिंदेंना तो अधिकारच नाही ना तो जाहीर करण्याचा। ते अशा रीतीने कसं ते जाहीर करू शकतात? थोडीशी शिस्त जी आहे युतीमध्ये सुद्धा पाळली पाहिजे ना सगळ्यांनी। तोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत कसं काय करणार? नाशिकमध्ये शिवसेनेबाबत अतिशय नकारात्मक वातावरण आहे। गोडसे हुशार असतील तर त्यांनी निवडणूक लढू नये असा सल्ला स्थानिक भाजपच्या नेत्यांनी दिला आहे। हेमंत गोडसे हुशार असतील तर त्यांनी उभं राहू नये। आता 10 वर्ष झाले आणि 10 वर्षामध्ये त्यांच्याबद्दल खूप नकारात्मक लोकांची भूमिका आहे। ते आता हेमंत गोडसे नको त्यांनीच थांबलं पाहिजे आता आणि ही जागा भारतीय जनता पार्टीला दिली पाहिजे। गिरीश महाजनांनी देखील या प्रकरणी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली आहे। या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, एकनाथजी आहेत, अजितदादा आहेत, हे त्या विषयावर चर्चा करतायत आणि त्यांच्याकडे एकदा चर्चा झाल्यावर आमचं पार्लमेंटरी बोर्ड जे आहे दिल्लीला त्याच्यावर शिक्कामोर्तब करेल। त्यानंतरच हा सगळा विषय संपेल। परवा श्रीकांतजींनी घोषणा केली त्यावेळेला मी पण बघितलं, पण त्या संदर्भामध्ये आता एकनाथजीच खुलासा करतील किंवा बोलतील। हेमंत गोडसेंची उमेदवारी शिवसेनेनं जाहीर करताच भाजप आणि राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे। यावरून हेमंत गोडसेंना लोकसभेची उमेदवारी मिळणं कठीण वाटू लागलंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। सत्ताधारी भाजपकडून वारंवार घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करण्यात येतो। आता लोकसभा निवडणुकीकरता भाजपची दुसरी यादी समोर आल्यानंतर घराणेशाहीचा हाच मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला जातोय। भाजपची महाराष्ट्रातल्या पहिल्या 20 उमेदवारांची यादी आल्यानंतर आता विरोधकांनी त्याबद्दल प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे। काँग्रेसच्या घराणेशाहीवर नाकं मुरडणाऱ्या भाजपने उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना उमेदवारी दिली असा आरोप करत आता कुठे गेला घराणेशाहीचा विरोध असा सवाल विरोधी नेत्यांकडून उपस्थित केला जातोय। केवळ महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीकडे पाहत 20 उमेदवारांपैकी 8 उमेदवारांना घराणेशाहीची पार्श्वभूमी असल्याची बाब समोर आली आहे। या उमेदवारांपैकी बहुतेक जण हे राजकारणात गेल्या 15 ते 20 वर्षात स्थिरावले असले तरी त्यांना राजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी आहे। घराणेशाहीला दूर ठेवण्याचं धोरण असलेल्या भाजपला उमेदवारांबाबत त्यापासून दूर राहता आलेलं नाही असंच चित्र सध्या दिसतंय। उमेदवारीत भाजपची घराणेशाही। पियुष गोयल, उत्तर मुंबई। आई चंद्रकांता गोयल आमदार होत्या, तर वडील वेद प्रकाश गोयल वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते। रक्षा खडसे, रावेर। एकनाथ खडसेंची सून। पंकजा मुंडे, बीड। गोपीनाथ मुंडे यांची मुलगी। सुजय विखे, अहमदनगर। राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा। हिना गावित, नंदुरबार। विजय कुमार गावितांची मुलगी। भारती पवार, दिंडोरी। एटी पवार यांची सून। अनुप धोत्रे, अकोला। संजय धोत्रे यांचा मुलगा। रणजित सिंह निंबाळकर, माढा। नेमका हाच मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। महाराष्ट्र में देखिए, कोई किसी का बेटा है, कोई किसी की बेटी है, कोई किसी की भतीजी है। हाँ,
पीयूष गोयल के पिताजी बीजेपी के ट्रेजरर से बड़े नेता थे, है ना परिवारवाद। और कितने नाम ले लूं, बहुत नाम है। केवळ विरोधकांकडूनच नाही तर महायुतीत बंडाचं निशाण फडकवणाऱ्या नेत्यांकडूनही घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला जातोय। पूर्णपणे घराणेशाही संपवली पाहिजे हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो कन्सेप्ट आहे, देशभरात लोकशाहीला धोका आहे घराणेशाही, ती संपवली पाहिजे। एरवी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या सत्ताधारी पक्षानेच घराणेशाहीला खतपाणी घातल्यानं विरोधकांना आयता मुद्दा मिळालाय। एकीकडे अनेक काँग्रेस नेते भाजपवासी झाल्यानं आधीच काँग्रेसयुक्त भाजप अशी टीका होत असताना आता घराणेशाहीच्या मुद्द्यावर भाजपची कोंडी झालीय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।